तुझ्या शेजारची दिली नाही जमीन त्याला. त्या बाळाच्या कसं काय झालं मग? आम्ही सही केली का त्याच्यावर तुम्ही सह्या केल्या, कोणते पैसे आम्ही सही दिले? केली ऐका. अखंड सातबाऱ्याचा गट माझ्या बहिणीच्या माझ्या मावशीच्या नावावर आहे. आजोबाची खरेदी आहे. आज माझी जेवढी पावर चालेल तेवढी कोणची चालणार नाही टन. नाही चालणार ना. तू माझ्या केस मध्ये माझ्या मामाचा मुलगा आहे. तू माझ्या संघ भांडू लागलाय. आज तुझा सुद्धा हिस्सा आहे इथं. आहे ना. माझी मोठी बहीण आहे. मावशी मुंबईला आहे. पण आज मावशी तुझं नाव 6 महिन्यापूर्वी तू कागद काय केलं यांनी? खोटं ऐका बोला. ऐका तर खरं. आणि तुझ्या भावाला विचार एक मिनिट थांबा जरा. एक खोटं मिनिट केलं. तुझ्या भावाला विचार थांबा. ना तू. माझं एवढंच फक्त म्हणणं आहे. तुझं नाव घुसवल्यानंतर तुझ्या नावाचं लेटर आलं माझ्याकडं. हा? माझ्या बहिणीला. माझ्या बहिणींचं माझं विठ्ठल मामाचं काय म्हणणं झालं का बुवा ही त्याची हक्काची भावाच्या हक्काच्या याच्यामध्ये तुझी जमिनीची वाटणी आहे. माझ्या पण भावाच्या हक्काचं ते. हो पण कधी ज्या टायमाला तुझ्या भावाला मिळाल्यानंतर तुझ्या भावाकडून तो घेणे तुझ्या भावाला मिळाल्यानंतर तुझ्या भावाकडून तो वाटणे. हा पण आज केसचा ऐका थांबा जरा. कोर्ट चालू आहे. त्याच्यामध्ये कोर्टात केस चालू असताना तुम्ही मध्ये ना तुमचं फक्त एक नाव झालं. पण बाकीची 8 नावं माझ्या बहिणीची आणि माझी आहेत. तुझ्या बहिणी सुशीच्या पोरीची कलीच्या फशीच्या पोरीची नाव काय नाही? तो बघेन ना, तो तिला सगळं दिन. तुला काय मी काय करायचं? म्हणतो तुम्ही माझ्या नावाची आलं का ते? दिली. अहो, किती ऐका नावं ना दिली? ते. नाही, यांची नावं दिली. याला 4 एकर भेटली. हा. ते कोणाला देतील ना? आपलं तुम्हाला काय करायचं? विषय कसला चाललेला आहे. विषय तुमच्या भावाच्या वाटणीमधला चाललाय. पण आज मी तिला तुम्ही हे जे कांबळे रवलेत खाली रविता 25,000 हे जे काम दिले कोर्टामध्ये केस चालू असताना तुम्ही हे करायला पाहिजे नव्हतं. हे तुम्ही करायला पाहिजे नव्हतं. कारण का केस चालू असताना तुम्ही केस मध्ये अखंड दस्त करायलाच नव्हतं पाहिजे निले. केस बी लावली काय म्हणायचंय नाही. तुला बोल. मग केस कोणी लावली? नाही, केस कोणी लावलेली आहे? हे काय आहे? तुझ्या भावाने केस लावली. माझ्या त्याला भावाने विचार. मला सुद्धा विचारलं नाही. आता विचार. मला विचारलं नाही. माझ्या केसला भावाने भांडायला तुमची कुशाबाई अशोक बाळू आणि संतोष आणि पांडू एवढं काय झालं इथं? हे समोर आहेत मालक. काय नाही मला हे केस तुमचा लावायला भाऊ विचारलं. समोर आहे. काही इथं केलं ह्या नाही शेताचा मला. आत्ता तो 7-12 केस लावायचे, काय नाही 90% विचारलं. माझ्या बाजूने त्याचं नाव आहे. 90% माझ्या नावाने आता कागद दाखवतो मी. 7-12 माझ्या नावाने आहे. तुम्ही हे करायलाच नव्हतं पाहिजे. तुम्हाला मी 4 वेळा आलो. जीसीबी बाहेर काढला. मजूरदार बाहेर काढले. तुमच्या हाताच्या विनंत्या केल्या. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला कोर्टाचा निकाल पण दाखवला दुकानात येऊन. आणि एवढे म्हटलो का मावशी तुझ्या भावाकडून तुला काय घ्यायचंय ते घे. माझ्या भावाकडूनच मी हा घेणार. मग तू भावाला न विचारता तुझ्या भावाच्या याच्या नावावर किती जागा आहे तू लगेच खांबळे रवायला लागली. हे चूक करतीये. चला, किती आहे? मामा. मला सांगायचं मामाला विचारा ना. मामाला विचारा. दिलं तिच्या भावाला तुम्ही नका बोलू. विचारा. आते विचार त्या भावाला पुढे विचारा. आणि कागद दाखवा. आम्हाला कागद दाखवा पहिला. इकडे आम्हाला कागद दाखवा. आम्हाला भिका आणि तुम्ही बाबाचा जमीन खुशाल कागद घ्या. दाखवा. तुम्ही कागद दाखवा पहिला. भिका बाबाची पुढे इस्टेट आहे ती. खुशाल घ्या. ए, भिका बाबाची पुढे इस्टेट आहे त्याचा कागद दाखवा. आम्हाला तिथं ताबा घ्या. तिथं ताबा घ्या तुम्ही. भिका तामान्याची ते खुर्शी काय तिथे आहे ना कागद दाखवा आणि ताबा घ्या. ताबा घ्या. आम्ही घेऊ लागतो तुम्हाला ताबा. आम्ही ताबा घेऊ लागतो. आम्ही घेऊ लागतो. आम्ही घेऊ लागतो. दाखवा. विचारा. हे चुकीचं करतात आणि याला चुकीच्याला यांच्या अंगलट हा सगळा अखंड डाव आलेला आहे. यांच्या का कागद आणि काही पुरावा नाहीये तरी सुद्धा हे चुकीचं डेअरिंग करतात. यांना वारंवार सांगून आज 2 महिने झाले. वारंवार सांगून 2 महिने झाले. त्यांचं असंच चाललेलं आहे. खांबळा इथं राव तिथं जीसीपी आण तिथं ट्रॅक्टर आण तिथं मोजणी आण तिथं फक्की टाक असा कार्यक्रम सतवायचा चालू आहे. नरेश, भिका बाबाचा आम्हाला कागद दाखवा 10 एकरचा. लगेच देतो. ताबा घ्या. ताबडतोब. आम्ही घेऊ लागतो. आज दाखवा ना तुम्ही. तुम्ही 24 वर्ष झाले कोर्टाचा केस चालू आहे. निकालावर आले. दरखास्त चालू आहे. दरखास्त बायका कागदाचे काय काय? कायला मग हे करतो? उगाच आपल्या जेवढा कागद आहे 10 एकरचा त्या 10 एकरला कुंपण मारा. नाही मदत केली. अरे कुंपावून मारायची गरजच नाही ना. काय गरज आहे? दुसऱ्या तुम्हाला जमीन लागत ना खोटं तुमच्या घेऊन मामाची माझ्या घरी येऊन लागत. माझ्या- पहिलं मामाचा आम्हाला कागद दाखवा.
मामाचा कुठे आहे कागद? मामाचा कागद दाखवा. आम्हाला मामाचा कागद दाखवा. ही जमीन आमची, आम्ही म्हणतो ते लेणीद्रीला देऊन टाकू. आम्ही आमचा प्रश्न आहे तो, आम्हाला भेटले. तुमचा कागद दाखवा आम्हाला पहिला. संतोषचा काय म्हणते? संतोष तू फोन संत्या काय म्हणते? दोघे पण फोन नाही अहो उचलले. तुम्ही विचारायला पाहिजे अहो, भाई. तुम्ही विचारायला तुम्हाला पाहिजे. इस्टेट पाहिजे, आम्हाला नाही पाहिजे. तुम्हाला पाहिजे का नाही? तुम्ही फोन लावा बरं. तुम्ही फोन लावा. अहो तुम्ही व्हॉट्सअपवर 7-12 मागून घ्या भिका मारुतीचा आणि त्याला दाखवा साहेबांना. तुम्ही पत्रकार बोलवलेत, तुम्ही पत्रकार बोलवले तर त्याला 7-12 दाखवा. तुम्ही आता ताबा घ्यायला कुठं आले 5 तुम्ही? लाख रुपये आईच्या बँकेतून गपचीप काढून आल्या. आईला ब्रिजाला माझ्याकडे ढकलली. आईला गायनी मारलं तर बरोबर आहे की नाही? तुम्ही संतोष दादा लोकांना बरं 7-12 तुम्ही टाकी ना तुमचा त्यांना. कागद आणून दाखवा का अमुक या कामाला आम्हाला या कागद आमच्याकडे 7-12चा आहे आणि आम्हाला कोर्टाने परमिशन दिली का पांडुरंग भिकाजी तामाणे यांची मी बहीण असताना मला हा हिस्सा मिळालाय. ए नरेश, पहिली मूळ जमीन तुमच्या बाबाच्या नाव आहे का ते दाखवा आम्हाला. दाखवा. कोर्टन बिर्टन राहू दे, ते नंतर बघू आपण. ते आपली भांडणं चालू दे 100 हॅलो. वर्ष. अरे हॅलो हॅलो काय इथं सगळी लोक जमा झाली, तू काय देतो फापा मारतो मादरचोत? मग हा त्या आईला 6 महिने झाले तू इकडे येतो म्हणतो, यायचा तपास नाही तुझं काय रे? अरे राजू माग पण सांगितलं म्हणले तर होते त्या तू तर टायमाला. अक्कल नको का? काय लोक वाक्य साहेबाची झालं काय टायमाला बसायला? हे तिच्या बापाचं आहे, आपलं नाहीये. अरे ऐका, आपलं या काय- आता बोल इथं आमचं काय तुमचं बोला काय खायला भांडण भेटायला नाही. पाहिजे, नाही ठीक आहे? माझ्या सामने वाटतंय त्याला खाली. बरोबर ना? मग मागायचं कपड्यापासून भेटून वर चालतं नकोय का? म्हणले आपल्या आम्हाला इथं काही. बसायचं का? अशोकनी तो आणि असं घराच्या बाहेर काढलं आम्ही हरभर वाहतून दिवस काढले. हे रुबाब त्या टायमाला माझा बाप आला का लक्षात? पंडित ते शेठ चालू वळकर करते. होता. ते रुबाब बिबाब सोड, रुबाब बिबाब सोड. आता फक्त एक काम करायचं, कुणी अरे मग आता चर्चा कधी करणार? आता काय भेचून बेलव करतो का? मग गेलो करणार. बेलव करतो आता. कोर्ट कधी? कोर्टाचा विषय नाहीये, ऐकून घे. बाकी मला माहित नाहीये, ऐकून घे, ऐकून घे. जी आता बाबाची कुठं 3 एकर आहे, त्या 3 एकर मध्ये मला 1.5 एकर पाहिजे आणि घरामागं जे आहे त्या घरामागं मला पाहिजे. मग घर बांधत होता तेव्हा निघून गेला पळाला. हा? हा अरे नाव आहे तर आपल्याला घेणं जर काय तुम्ही करताय का नाही? बरोबर लोकांना जमीन विकताय का नाही? मादरचोद. अरे मग आता तू कधी येणार? नाही नाही तू कधी येणार रे? कधी येणार? मला जे ना तारीख गेली उचल. ए मला महिन्याची यांचा काही संबंध नाही. कधी येतोय बघ रे? कधी येणार आहे संतोष? संतोष तू कधी येतो इकडे गावाला? अरे तुझ्या आईला आता तुझ्या आत्यापाशी आणलं का? आणि आता त्यावेळेला त्या बाळ्यापाशी आणलं होतं का? हा त्या बाळ्याला सांगून मामाला तिकडे पोलीस स्टेशनला घेऊन जातो का? आणि तू तिथं बसतो अंडी काढतो का तिथं? हा तुझ्या आई बापाचं काय तुला अक्कल नाही का रे? हा त्यांची काय अवस्था झाली, काय झाली आम्हाला सांगतो. तुला आई बापाची काळजी नाही का? तिथं घरात गेलं का यायचं हा? नाही, यायचं नाही भेटतो. बोलतो काय मला. परिस्थिती झाली रे त्यांची? घरात यायचं नाही मला म्हणतो इथं. घर माझ्या बापाने हे यांचे बांधलं. भाऊ. रोजचा विषयच नाहीये. 1 मिनिट थांबणार अशोक जरा तिकडे जा, विनोद जरा तिकडे जा. इकडे ये. हे बाकी काय नाही. हे काय असेल याच्यात जास्त हे पांडुरंग भिकाजी तामाणे आणि ही यांची बहीण मला उद्या आला पाहिजे. सकुबाई बिडवई. नाही बिडवई. ऐका हा. हे भाऊ बहीण दोघं पण. आणि मी जो आहे ह्या शेतामधला एक हिस्सेदार. आणि आज मी तिला हिस्स्यामधून मामांच्या हिस्स्याला जे काही कोर्टाने जे निकाल दिल्यानंतर ज्या मामांच्या हिस्स्याला येईन त्यांनी मामानी त्यांच्या बहिणीला सखुशीने काय द्यायचं ते द्यायचं. पण ते कधी? ह्या जमिनीचा कागद दाखवा, निकाल दाखवा आणि तुम्ही खुशाल तुमच्या पद्धतीने मग हे अंगल ठोका आणि किंवा ताबा घाला. माझं एवढं म्हणणं हात जोडून आहे. आता तुझं एवढं म्हणणं आहे ना, आता तू यांना काय द्यायचं हे तू सांग. आता यांना काय द्यायचे? कोर्टातून निकाल झाल्याशिवाय काही देऊ शकत नाही आपण. कोर्टाचा निकाल कधी होणार? केस कधी कुठे वाईट लावली? तेव्हा तू आपलं बघ तिकडे. बाकीचे हे काय बाकी बोलायचं मान्यच नाही. नाही. मग कोर्टाचा निकाल असं तर जमिनी विकल्या कशा काय? लोकांना मागतारी करायला दिलं कशा काय? कोण जमीन आपल्या कोण? मी सांगतोय. आपल्या त्या बाळाला बोलून जमिनी घे. विकल्या. अशोकच्या बाळाला बोलून त्या घे. बाळ्याला तर तू त्या आपलं बाळाला बा- कसं काय बोलायचं? त्या हा, त्याला अधिकार त्या तुम्ही बाळाला- द्या. तुझ्या शेजारची दिली नाही तुम्ही त्याला. त्या बाळाच्या विषयात कसं काय झालं? पैसे
आम्ही सही केली का त्याच्यावर हा, तुम्ही सह्या केल्या, भाऊचे पैसे आम्ही सही नाही दिले. केली ऐका, ऐका. आम्ही हो. सही नाही केली त्याच्यावर हा. हा. कसे बाहेर पैसे दिले, 5 लाख नाही रुपये. ऐका ते व्यवहार झालेत का त्याला सांग. हा? मला काय व्यवहार सांगते कुठं त्या झाले? पैशाचा? व्यवहार कुठं सही आहे का त्याच्यावर? व्यवहार जर झाले असतील तर पुरावा आहे का आहे का? व्यवहार जर झाले व्यवहार असतील व्यवहार झाले त्याचं काय आहे का तुमच्याकडे तर पुरावा आहे का काही बरोबर इकडे जमिनीवर पैसे काढी देत. रजिस्टर केलं यांनी. व्यवहार कसा होईल? बरोबर जमीन घेतात. हा? घर बांधायचं तर मुंबईला पळून गेला, तिकडे माझ्या का आला? हा? 4 वाटी झाली. माझ्या बापाने घर बांधलं, माझ्या चार बापाने वाटी झाली. यांनी परत फेडला अपील केली माझ्या बापाने का आम्हाला हा निकाल मान्य नाही. पैसे हे काय आहे? बाबांनी हा, बाबांनी म्हणजे विनोद काय नाव यांचं बिडवाई का यांच्या मामाने परत अपील केलं खेडला का आम्हाला हा निकाल मान्य नाही आणि आता परत हेच मागाय आल्यात आमच्याकडे. सांगा आता न्याय न्यायचा कुठं? जे 4 भाग झालेत ना प्रत्येकाने आपला आपला गट घ्यायचा बाजूला व्हायचं. आम्ही सांगतो सगळ्यांना गोडीने घ्या, गोडीने घ्या, गोडीने घ्या. हा? अरे आता पण आता पुढे केशी लावाय तुम्ही तर परत आम्ही मागायला नाही तुम्ही. मिळायला लावले ते. तुमच्या भाऊ तुमचा भाऊ म्हणजे तुम्हीच आले ना तुम्ही झाले ना तुम्ही भावाची जमीन पाहिजे ना तुम्हाला. तो आता भावाच्या याच्यात आले का नाही तुम्ही मग केस कोणी अपील केली आज अखंड अपील आपलं डाव नसती आलाय केली तर तुमच्या. लगेच निकाल लागला असता. अपील नसती केली तर बसून व्यवहार मिटला असता का नाही? दाखवा तू काय व्यवहार झालेला आहे हा, कंचा व्यवहार झाले. 7-12 आहे गेला 7-12 कंचा पुढे आहे. 7-12 अरे 7-12ची नोंद आहे ना. बघ ना वाच ना तू बोलण्यापेक्षा जरा वाच ना जरा. आणि कागदपत्र काय असेल ते वाचून दाखवा हा, जरा वाचून दाखव पहिल्यापासून कसं ते कसं वाचतील ना वाच नेलेस तू वाच ना. बघ रे कंचा 7-12 खरेदी खर्चाचे ते साठी खर्चे वाचा साठीकच झाले ना कुणी केला हा व्यवहार हा, कोणी पैसे किती व्यवहार? घेतले त्याच्यावर जामीनदाराच्या सह्या आहेत. अशोक गोविंद तामाने अशोकने. हा हे मुंबईला आहेत अशोक तामाने कोण आहे याच्यात? यांचे मामा आहे मामाची पोर आहे. आणि अशोक तामाने पुतणे आहे यांचा. अहो, यांच्या मामाचं पोर आहे यांच्या हा, म्हणजे बिडवाईच्या नाही मामाचं नाही पोर. म्हणजे त्यांचा जो मुद्दा होता की व्यवहार याच्या दरम्यान झालेला आहे तर तो व्यवहार झालेला आहे एकत्रपणे म्हणजे नाही झालेला हा तो त्यांनी केलाय ना ते बी हिस्सेदारीत ना नाही नाही ते आहे. ह्या क्षेत्रातलं विकलंय का नाही नाही कुठलं या विकलंय क्षेत्रातलं नाही. या क्षेत्रात नाही या विकलं. क्षेत्राचं नाही क्षेत्रातलं तिथं दीपक कोकणेला काय दिलंय त्यांनी पाहुणे अहो, तुम्ही विचारा त्याला आम्ही कसं काय विचारणार कसं नाही 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 ते कागदपत्र काय असेल तर बोला जमीन आहे. माझं म्हणणं तेच आहे. कागदपत्र. माझं काय म्हणणं आहे इकडे तुमच्या मामाची आहे का? अरे ऐकून घे ना इथं त्या बाबांची 3 एकर जमीन होती का नाही? कुठे आहे? आम्हालाच माहित नाही आम्हालाच माहित आहे कुठे आहे? होती रे इथं. कुठे आहे 3 एकर जमीन? मलाच माहित नाही सांगा तुम्ही. मोजणी केली तर माहिती सगळे खोटे बोलत असतात काय अख्खा दिवस याच्यात घातला तरी काय होणार नाही. माझं वय 45 मी एकदा सुद्धा माळा आलो नाही. खरं सांगतो बरं का त्यांनी ते मलाच बघ ना, माहित नाही पाडापाड याची जमीन नावं कुठे आहे. टाकून कशा पद्धतीत दिली तर वाच ना तू मी काय 7-12 बाबा घेऊन ते? येऊ का माझ्यावाला 7-12 अरे काय आणतो काय आणायची गरज आहे काय आणायची गरज आहे 7-12ची. याच्यावर सह्या येत नाही बघा ना तुम्ही. नाही नाही सयालला काय करता पण मी स्वतः मालक असल्यानंतर मी आता संमती दिली पाहिजे ना पण यांच्या जमीन ताब्यात आहे का? ताब्यात आहेत का? आता उतारा आहे जमिनी का? ताब्यात नाही मग हे पैसे घेऊन गेले कसे काय तुम्ही बघा. तुम्ही विचारायचं आणि तुम्हाला वाटा लागत आहे, आम्हाला नाही लागत. नाही, नाही, बरोबर आहे. तुम्ही विचाराय बाय ना त्यांना म्हणत यांना म्हणतोय मी. नाही, तुम्ही विचारा ना त्यांना तुम्ही विचारा ना आम्ही आम्हाला सगळं संबंधी बरं का? हा व्यवहार कुठला केलेला आहे हा जो व्यवहार आहे कुठला केलेला आहे जागा व्यवहार कुठली इथले पण झालेले आणि काही खालच्या जमिनी झालेल्या. हा? फक्त डिजिटल करायचं. काय झाले अरुण हा व्यवहार कुठला आहे पण हा जो व्यवहार त्यांनी कागद दाखवले हे जे सर्व 12 एकरचं क्षेत्र आहे ना हे सामायिक आहे. याच्यात यांच्या आगावात आहे आमचा पंधा मोठा भिकाजी मारुती दामाने यांचे 3 भाऊ सांगतो कुठे बी गोडी. किसन तुकाराम आणि नारायण मोठा होता किसन मारुती हे तुमचे कोण लागतात चलत चुल चुलत मामा आहे. नाही चुलत मामा आहे तर किसन मारुती दामाने हे सर्वात मोठे होते त्यांच्या नावावर टोटल त्यावेळेस सामायिक म्हणून क्षेत्र त्यांच्या नावावर मोठे असल्यामुळं सगळे एक हाती 7-12 त्यांच्या नावावर आणि खाली भावांचे पोटी भावांचे त्याच्यामध्ये 22 वर्षापूर्वी केस लागली मला खोटं बोलले. किसन मारुती दामाने ज्यावेळेस वारले त्यांची मंडळी शेवंताबाई किसन दामाने एक्सपायर झाल्यानंतर त्यांच्या मुलींनी आमच्या वडिलांचा हिस्सा म्हणून त्यांनी या क्षेत्रावर आठवता उतारत त्यांचे नाव आल्यामुळे त्यांनी केस लावली की आमच्या वडिलांनी हिस्सा आम्हाला मिळावा तर त्यामुळं हिस्सा मिळता मिळता हे 22 वर्ष केस लढले या सर्व सामायिक क्षेत्रामध्ये सर्वांना 4 वाटे असे किसन मारुती दामाने भिका मारुती दामाने तुकाराम मारुती दामाने आणि नारायण मारुती दामाने यांनी कोर्टाने 2-3 वर्षापूर्वी निकाल दिला तर 4 भावांना या सर्व याच्यात समान हिस्सा
मेळावा. सरत सरत नीरज. नीरज. आता हिस्सा मिळावा बरोबर. आता हे वाटप झालं तर यांचे मामा हे जे आता आले ते कुंपण घालायला यांच्या मामांना हे मामा आहे हे भिकाजी मारुती तामाने यांचे मुलगा आहे. अजून यांना एक भाऊ आहे ते एक्सपायर झालेले आहे. तर यांच्या मामांनी आम्हाला मान्य नाही म्हणून पुढे अपील केलेलं आहे खेडला. हे जो निकाल लागला कोर्टात पुढच्या म्हणजे यांच्या भावाने केलंय का? नाही यांनी स्वतः केलेलं आहे. बरं. आणि हे आता त्यांचे बिडवई आहे ना हे भाचे तर हे मामाकडे बहिणीचा हिस्सा मागायला आलेले. तर बहिणीचा हिस्सा आले तर त्यांचं इथं थोडक्यात कागदोपत्री काहीच नाही. पण त्यांनी येऊन आपलं न विचारता कुंपण वगैरे घालायचे नाही, सातबाऱ्यामध्ये हे आहेतच ना, सातबाऱ्यामध्ये. सातबाऱ्यावर नाव आहे ताब्यावर पुढं तर तुमचं जमीन आहे नाही ना असं. त्यांना त्यांच्या भावाच्या हिश्श्याचं मिळालेलं नाही. त्यांच्या भावाच्या हिश्श्याचं मिळालं तर आमच्या त्यांना मिळू वडिलांचं शकतं. आज्याचं पण आमच्या याच्यात नाव आहे पण आम्हाला माहित नाही ना आमची जमीन कुठे. आम्ही नाही ना तसं ताबा घेऊ शकत. खोटी शिणे झालेली त्याची. हा कायद्याने गुन्हा आहे ना. आपण त्याच्यामुळं पुढे जाऊ कोणी नये इथे ना, करायचं म्हणलं. जोपर्यंत कोर्टाचं जे काय होत नाही तोपर्यंत कोणी काय करू नका. माझं एवढं म्हणणं आहे भाऊ. मी यांना वारंवार सांगत आलो. यांना एक शिगाळी केली नाही किंवा बरं शब्द बोललेला नाही. फक्त येऊन हे तुम्ही चुकीचं करताय असं करू नका. तुम्ही जीसीपी घेऊन जा घरी. हे कामावाले घरी घेऊन जा आणि हे खांबळे लावू नका. वारंवार सांगत आलेलो आहे यांना का थोडे असं काय म्हणणं आहे तुमचं? तुझं म्हणणं काय आहे स्पष्ट सांग. म्हणजे कसं तुझ्या वडिलांचं आहे तुला मिळावा हा अशा माझ्या वडिलांचं आहे पण हळू बोल आणि त्यांना सांग. हा माझ्या वडिलांचं आहे मला मिळा. माझ्यांनी फसून अंगठे घेतले घरांनी भावांनी भावाने घेतलं आणि त्यांची बादशाने नावं घेतलं. सांग. नावं सांग. हा पांडूने घेतला अशोकने घेतला. हे बी होते का अंगठा घ्यायला? हा यांनी घरांनी घेतले. मला बोलले नाही खातपत्र करायचं तुझं हक्कपत्र करायचं म्हणजे मला बोललेच नाही. बाबा काय आहे? अरे सगळ्यांकरताच करतोय मी. मला असं वाटतं आता कोण येते? कोणला फोन द्यायचा? बाळ्याला बाळ्याला करतो तू चालला तिथं उचल बापासला तिकडे एखादी घरामध्ये काय सांगायचं तुला सगळे बोलवा काय जाऊ असेल ते नका बोला. वर. मी पण बाळूला घ्या. घेऊन जा कोणाला भांडणं मग काय करायचं करायचं करायचं. करा. नाही करता. आता ठीक आहे मी माझ्या पद्धतीने बोललो. आता तुम्ही तुझं बोला ए बाबा काय करतो इथं हे आता आता सगळं आता होणार ऐका open आता आहे. ऐका तुम्ही हा कुंपण घातलं उद्या बाळूभाऊ ना आम्ही आख्याला कुंपण टाकलं मग काय करशाल? मग काय मलाही करशाल तुम्ही? मान्य आहे. काय करणार आहे आता तुम्ही? तुम्ही काय आता करशाल हा मग? कुठं आम्ही तरी- पण आहे का नाही इथं वाटेकरी आता तुम्ही कुंपण विठ्ठल नारायण पण वाटेकरी आहे का नाही? उद्या कायदा काय माझा. सांगतोय? अखंड 7-12 माझा आहे, उद्या तुम्ही बहिणीचा आहे, कुंपण उद्या घातलं आम्ही आम्ही उद्या सगळे नांगर सगळ्याला डायरेक्ट बाजूला वावर कुंपण तयार टाकलं. करू तुम्ही काय करणार आहे? असं नका ना. माझं म्हणणं कोण आणणे अरे नाही. पण येड्या गाणं इतके दिवस पडत काय ठेवलं तुम्ही करा काहीतरी करा ना. तसा आहे ना तसा याचं लय समजायचं समजूतदार माणसं ही तसा मेन मालक आहे. आम्ही सुद्धा उपरे इथं माहितीये का तुम्हाला कोणचे नाव आहे? सगळ्या मोठ्या बाबाचे नाव आहे. बरोबर ना. मग कोणत्या आता नावाचं नाही नाही? नाही जेव्हा हे होईल तेव्हा सगळे सुटतील का नाही? मग याच्याकरता सगळ्यांनी एखादी यायला नको का? अरे येत्यात पण जरा जमकांड आता कोर्टाचं चाललंय तेच तुमची घाई चालली. इकडे लावायचं आणि तिकडे लावायचं काय साठी मी म्हणतो. किती दिवस नाही नाही, करा तुम्ही. पण माझं काय म्हणणं आहे कोर्टाचा निकाल वाहून द्या आणि काय व्हायचं ते वाहून द्या. पण तुमचा भाऊ हिस्सा काय तुम्हाला चुकला नाहीये. आज तुम्ही कुंपण टाकलं मी सगळी कुंपण मारून घेतलं. तुम्ही काय करणार आहे? आतमध्ये शिरसात येणार नाही तुम्हाला. अपील मागे घे मग आम्हाला पहिलं तयार करा आणि एक बैठक घ्या. हा. त्यांनी ध्यानात घ्या. हा. चारही आपण बसू त्यांनी ध्यानात घ्या. आवाज उलट मिटून जाईल. तुम्ही काढला विषय तर मान्य आहे. आम्हाला तुमच्याबद्दल काही म्हणणं नाही. ऐका बसा ना तुम्ही मग. तुमचा मामाला आम्ही तर तयार म्हणतोय करा उलट पहिलं. बसा. अहो, किती वेळा बैठकी झाल्यात आणि किती वेळा बरं का? उठली. यांनी- त्यांना तयार करा ना दरसोड मग. काढतात. यांच्यात नाटकं आहे सगळं. सांगायचं आलं का लक्षात? तुला काय सांगतो मामाने जर पुढे अपील केलेले आहे ना तर मामाने पहिलं मागे घेतलं पाहिजे. सरळ निधर पद्धतीने बाकीच्यांना हिस्सा त्यांना देऊन टाका. यांना यांच्या पद्धतीने देऊन टाका ते मोकळं होईल. यांनी म्हणायला पाहिजे नाही ते. यांनी म्हणायला पाहिजे ना. यांनी सांगायला पाहिजे ना. आता आपलं वय झालंय. अरे तो विषय नाही पण तुम्ही 22 वर्ष आमचं आयुष्य बरबाद झालं का नाही याच्यामुळं? झालं का नाही? त्याला द्यायचं नाही त्याला द्यायचं नाही त्याला द्यायचं नाही. त्याची जमीन असून त्याच्यात काही करता आलं नाही. आईचे मालकाची जमीन वडिलांची असताना आज आम्ही मजुरीच्या पोट पाडलेला आहे. आज गेले 24-25 वर्ष माझ्या बहिणी आणि मी माझी बायको आम्ही लोकांच्या शेतात जाऊन काम करून पोट भरितोय. आज आम्हाला नुसतं असं धिकारल्यासारखं करीत आहेत. कोर्टात केस चालू आहे. आम्ही त्या नियमाप्रमाणे वागलेलो आहे आणि चाललेलो आहे. अहो, तुम्ही सगळी मंडळी त्यांना तयार करा ना, ज्यांना अपील टाकले त्यांना. अहो ते जर ऐकत असेल तर हा गायगोनला आहे बिडवायला आहे. बिडवायांनी मग आम्हाला तयार करायचं मोरे साहेब. मोरे साहेब गायगोनला आहे. बिडव्यांना घाई आहे मग बिडव्यांनी आम्हाला घाई नाही. आम्ही सगळ्यांना म्हणतो आम्हाला तयार 100 वर्ष करायचं. चालू द्या.
हे मेले का आम्हाला भेटणार आहे, आम्हाला माहिती. ज्याला घाई येते याला त्यांनी करायचं तयार मग आम्हाला. कोर्टामध्ये जे अपील केलेले आहे ते इकडची केस घाई आम्हाला काढावा नाही. आणि बैठक घेऊन यांनी समंजसपणाने ज्याचं त्याला देऊन टाकावा किंवा बरोबर आहे का बैठकीमध्ये ताई? जे काय काय होईल ज्याचं त्याला नाही तर मी मिळून तर जाईल. म्हणते ना, आहे ती तुमची तुझ्या बापाच्या नावाची आहे ना ती घे, आणि जे की संतामान्याच्या नावाची आहे ना ती राहू द्या बस. अरे मग त्याचा 7-12 दाखवा ना आम्हाला, लगेच घ्या. आमच्या देखत घ्या. दाखवतच नाही रे. मग तू या भावाला तू विचार ना. दाखवतच नाही, लपून तर सांगणार आहे. म्हणजे यांच्याकडे कागद नसताना कागद आहे, फक्त नाव आहे. मग नाव असल्या कारणाने यांनी इथं एकदा हे करा. देशांनी पाठवले. गट 5 आहेत. 107चा 1, 107चा 2, 107चा 3, 107चा 4 आणि 107चा 5. या 5ही गटामध्ये थांबा जरा. या 5ही गटामध्ये त्यांनी आहे ना लागते का लगेच तिथं जमीन थांबला लाव, तुला आहे तिथं का? जीसीपी लाव, काही तिथं हे त्यांना कर. आहे. त्यांनी यांनाच जमीन यांची देऊन मुळात घ्या. म्हणजे पहिली जीसीपी लावल्यानंतर यांची यांनाच माहिती नाही का जमीन कुठची सुटत आहे का सांग. असं सांगा. आपल्याकडे खरेदी कागदच नाही. किशन महाराजांनी त्याच्याच खरेदीवर लावला असेल नाव. मग नाही ती आमच्या आजाची आहे ना ती दे आमचं आम्हाला. त्याच्या आज्या काय आणि आहे तुझ्या ना, बापाची त्याच्या ना काय- तुझी तुला घे. माझ्या बापाचे काय आहे ना ते देऊन टाकायचे गणपतीला सर्व. हा दे. देऊन टाकू दे मला. तर उठ. मग काय करते उभा तिथं? काय करते इथे आपली तब्येत बरोबर नाही, बसले उगाच हे करते. उगाचच आपलं मला एक बसायचं हे म्हणायचं करायचं. का बुवा हा वाद आहे ना, हा वाद जो चाललेला आहे हा वाद आतापर्यंत कोणीच नाही माळावा आलं. म्हणजे पॉवर पॅटरी माझ्या 7-12 जरी असला, माझी बहीण आहे, मी आहे, माझ्या 7 बहिणी, माझी मावशी आहे. एवढ्या वर्षी आज जवळजवळ 40 वर्ष झाली 7-12 माझ्या नावाने असल्या कारणाने भांडणं चालू आहे कोर्टात. तरी आम्ही कधी आलो नाही ना हक्क दाखवला नाही. तरी मला विनोदने 2 वेळा निरोप दिला होता. अजून का आम्ही बाई इथं तू हक्क गावात दाखवला नाही का म्हणजे आता 7-12 काय आपलाय काय माहिती. गुरं चारी त्यात मामा पैसे घेतो यांच्याकून बस 4 आणि 8 आणि काय असेल ते आणि मामा खातोय. आम्ही खा बाबा, अजून पण आमचं समंजसपणा आहे. माझ्या ठिकाणी जर कोणी दुसरं असतं तर म्हटले असते चला तुमचा कागद दाखवा मग जमिनीत या, बरोबर आहे ना. पण मी तसं काय केलं नाही किंवा काय बोललो नाही. अजून किती समजपणा घ्यायचा म्या सांगा तुम्ही मला. उलट आम्हीच घालायला पाहिजे. आज आमचे एवढे 40 वर्ष झालेत, आम्ही मजुरी करतोय आणि पैसे कोर्ट कचेऱ्यांना आणि पोलिसांना पैसे देतोय. यांनी फक्त भीती दाखवायचं काम चालवलंय. त्यांना काय सांगायचं, तुमच्या मामाच्या आता ताब्यात आहे ना, त्याच्यात तुम्ही सगळ्या हे सामायिक आहे, याच्यात तुम्ही हात लावायचे कारण नाही. बरोबर. आणि इथं सांग या जमिनीमध्ये कोणी साठे खत नाही, कागद नाही, अन्यथा कायदेशीर कारवाई होईल. यांना सांग. नाही ते आता सगळे गुंतले जातील. हा हे सगळे गुंतले जातील. याच्यावर सही आहे का माझी? नाही. हे परस्पर जर कागद केले असतील तर याच्यावर सगळे हे गुंतले जातील. कारवाई केली जाईल. कोणी लिहून दिला तो कागद? हे यांनी यांच्या पद्धतीने का कोणी घेतला असेल तो नाही लिहून कोण दिला? लिहून देणार कोण आहे? लिहून देणारा कोण आहे बघा बरं. अशोक 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 अरे अशोक अशोक गोविंद तामाणे. बाळ्या पण हे आणि मग बोलवा ना त्यांना. आलं का लक्षात? बोला येतात ना. का? तुझा फोन उचलतोय नाही, समजा फोन उचलतोय. नाही उचलते, लबाडी गेले त्यांनी. आता कशा एक फोन काम करा उचलते? हो, तुमच्या मामाच्या जमिनीत आहे ना तिथं जिथं आलं का? आता गल्डर बिल्डर दादाला फोन करा. इथं काय आम्ही ताबा नाही घेत, खाली ताबा घेतो. करा ना, तो काय म्हणतो कळलं ना तुम्हाला लगेच. एवढे भांडण करण्यापेक्षा तुमच्या मामाच्या पोराला विचारा. तुमच्या अधिकार मामाच्या आहे. जमिनीत घ्या जिथं आहे तिथं जिथं आहे आता. तिथं. हा, मग तुम्हाला जावा निकाल इकडं. लागेल तेव्हा. आता तू खातोय ना तिथं घेतो म्हणा, मला दे फुलाची बाकळी. आणि बाळू भाऊ आपली ट्रॅक्टर सांगा. हा. बस झालं काय आहे, इकडून सगळं अखंड आपलं रोड आहे. तिकडून 16 फुटाचा रोड, इकडून 14 फुटाचा रोड. अखंड शेतातून 3 वेळा 10 वेळा नाही, मी काय 20 वर्ष म्हणतो, झाले सांगतोय. हे पहिले हे कुंपान करून आहे ना, हे बाधित क्षेत्र ठेवा. जेव्हा निकाल लागन तेव्हा बघू. जेव्हा मामाची हॅलो. त्यांच्या भेटन तेव्हा त्यांना देऊ. हॅलो हा. हे बघ एक काम कर. नाही अरे हॅलो महिन्याभरचा विषय होऊन जातो. खाली मागा तुमच्या मागा हा बरोबर आहे. तिथे दीड एकर आहे ना, तिथं मी जाऊन माझा 4था हिस्सा घेऊन टाकतो, 3रा हिस्सा घेऊन टाकतो माझ्या आईचा. अरे बाबड्या तुला काय बोलतोय? इथं नाही, मी आता खाली जाऊन घेतो ताबा. तिथं आला का लक्षात? माझे वेळ घालवले तुम्ही. माझे पैसे काय घेऊ नाही शकत? नाही काय घेऊ शकत नाही. सर्व जमीनच्या ताब्यात काय घेऊ शकत नाही? ताबा घेतो खाली. हा कायला घेऊन शकतो? हा एक आहे इथे. हा. हा वाचला ना. मग काय सांगितलं दाव्यामध्ये? अरे काय सांगितलं दाव्यात? सांग ना मला सर. अरे ठीक आहे. हा काय सांगितलं दाव्यात? बोल चल. कोणत्या दाव्यातली?
अरे आहेत ना इथं सगळी जावेतली का समोर बोल. कोण आहे इथं? त्याची बाया आहे का इथं? ते ट्रॅक्टर आणि कांबळे घेऊन या ते विषय नाही का अरे विषय म्हणता म्हणता चहा आयला आता 5 वर्ष होऊन गेली तुला सांगतो. कपाटा टीव्हीच्या कपाटापाशी ते फ्रेश आता सातबारे काढलेले हा. खरेदी आता हे ऐकून घे ते बाकी पेटलं बर का मागच्या तिथं घरामाग आहे ना तिथं त्याच्यात 3रा हिस्सा घेतो माझ्या आईचा. मी तिथे घरात बस. घरात पण घरा हिस्सा घेणार आणि शेतात हा पण आणि हिस्सा आता मी घेणार. तिथं आहे. तू हा. ये नाही तर येऊ नको मला काही मी फरक तिथे आता पडत नाही. घुसणार घरामध्ये आलं का लक्षात? शेतात घुसणार. बस संपला विषय तिथं. हा. बस मला लगेच खोटं कुंपण मारून बसवलं देतो तुम्ही. आता मी. आताच बोलत नाही का मी हा बोलतोय. मी बोलते मी घरात घुसणार तिथं माझ्या बापाने घर बांधले मग तेव्हा तुम्ही पळाले मुंबईला. अरे पण तो काय म्हणतोय शांततेने ऐक ना त्याचं काय म्हणणं आहे, ऐक आणि त्याला उत्तर दे तू. हा बोल. हा. मी काय म्हणतो तुझ्या बापाचं आहे ना हा आता हे दावा लावलाय का नाही आपण सगळ्यांनी. हा आता या दाव्यामध्ये किती लोक आहेत? 30 लोक आहेत हा बरोबर. हा आता भिका बाबाचं नाव झालंय का अजून खातं? मग बाबाचं नाव खातं जमीन नाहीये का काही? काय झालं अजून? ऐक. हे? ऐका काय नाही आणि बाबाने खरेदी घेतलेली आहे. आणि खातं फोडायसाठीच केस लावली आपण. हा? ऐक. हा खातं फोडल्यानंतर तुझ्या वडिलांच्या नावावर जे काही येईल ना हा ते तुझे भाऊ काय असेल तुला देतील ना. हा कशी देतील मला? किती वर्ष मी थांबले. पर्यंत तुम्ही काय ऐक या महिन्याच्या येईपर्यंत काय गडबड करू नका. हा? सगळे एकत्र बसायचं मिटवायचं ज्याचं ज्याचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्यायचं आणि सगळ्यांचं काय असेल ते क्लिअर करून टाकायचं. आणि मग कधी बसायचं? तुम्हाला किती फोन मारले? आता बघ हा? त्या इथलापाला त्या जानकी आजीला आपल्याला परत त्या कलाबाई आजीला आत्याला त्याला सगळ्यांना बोलून घ्यायला लागल. आणि मग कधी येणार तुम्ही? या महिन्याचे आम्ही येणार आणि त्यांना बोलून घेणार सगळ्यांना. पण इथं आपाचं आणि त्यांचा काय संबंध नाहीये इथं. ज्या टायमाला आपल्या वाटण्या गेल्या त्या टायमाला नरुरीची पट्टी 8 दिवसात खरेदी केलेली आहे त्यांनी. आणि त्यांचं म्हणणं मग? ऐकून घ्यायला लागेल का नाही आपल्याला. मग त्यांचा काय संबंध नाही. अरे मी काय म्हणतो त्यांचा संबंध नसून दे पण दाव्यामध्ये त्यांचं नाव आहे का नाही तुकाराम बुवाचं. हा मग त्यांचं म्हणणं आपल्याला ऐकून घ्यायला लागेल का नाही जरा. मग तू ये. ऐक हा ते काय म्हणतात मग आपण त्याच्यावर समोर समोर त्यांना विचारू ना बाबा काय म्हणणं तुमचं काय नाही. हा आणि मग ते पुढे करायचं काय करायचं. हा त्याला बाई आपण हा विठ्ठलाप्पा हा समजा दिलीपाप्पा हे हा. बघून चर्चा करतील ना काय समोर समोर होईल ना. हा अरे कलाबाई आहे पण ज्या टायमाला आपल्या वाटण्या झाल्या त्या टायमाला राधी काय म्हणली का तिच्या बापाचं आहे आपलं तिथं नाहीये काही. अरे त्या दोन्ही झाल्या त्या मान्य आहे मला पण दाव्यामध्ये तसं नाही तिथं. तर तू तर समोर बोल बस. कायद्यात आहे का पण तसं काही कायदा नाही. मग आणि मिटून टाका बाबा कोणाला तिथं पाहिजे तिथं द्या. हा मग ये उद्या ये नाही तर आज ये. बरं मी आता एक काम करतो ऐकून घे. बघ हे बघ हॅलो हॅलो सगळ्यांना बोलून घेऊ आपण. हॅलो मी आता काय म्हणतोय आलं का लक्षात? जे पुढं व्हायचं होईल 50 वर्ष होईल काही फरक पडत नाही. त्या दाव्याचं कधी बसतील ते मला माहीत नाही. आता घरामागाची जमीन आहे त्याच्यात माझ्या आईचा 3रा हिस्सा घेतो आणि कंपाऊंड मारून टाकतो. विषय संपला. हे फोन ठेवून आता. ओके अरे तू ठीक आहे. हा ओके. चला खाली बरं का तुझ्या लक्षात आलं का? हे जे म्हटलं ना तेच आम्ही म्हणत होतो का तो काय करायचा यांच्या याच्यात शिरायचं. अरे सगळं मान्य आहे. त्यांच्या ह्याच्यात शिरल्याशिवाय एकत्र येतील कशी हा विषय आहे ना. तुम्हाला सांग बरं मला. हा, तुझी स्थित होती विनोदला माया का पाठव विनोदला माया का पाठव 6 पाहिजे विनोदला माया का पाठव 6 पाहिजे असं होतं का? हा हे तर फड तुम्हाला मिळव माझी तमन्ना आहे ना. मला वाटतंय की मला तुम्हाला मिळव नाही म्हणून माझी तमन्ना आहे ना. हे काय करायचं अशाचं ते खांबल्याचं काय करायचं खाली टाकते. वापरा तुम्ही चला या बाकीचं काय उरकून तुम्ही आला का लक्षात? काही खांबलं ना नाही, एवढं खाली घेऊ नका.